तर नमस्कार मंडळी, काय चाललंय? आता झाली सकाळ. आता गाडी काढली मी आणि पहिली ट्रिप पडली होती आपल्या वल्लेकरवाडीतून चिंचवड गावातली. ओलावर पहिली ट्रिप उचलली. आता आलं चिंचवड गावात थांबलो. आता बघू कुठली ट्रिप पडती. कारण की हा महिना एवढा परेशान चाललो ना, लय परेशान चालली. आणि एवढ्या आर्थिक अडचणी चालल्यात ह्या महिन्यात, ह्या 1-2 महिन्यात, की खूप एक रुपयासाठी तरसा लागलो. पण किती जरी अडचणी आल्या, त्या अडचणींना आपण सामोरं कसं जावं ही आपली जिम्मेदारी असते. अडचणी किती येऊ द्यावं, फक्त अडचणीला तोंड देत राहायचं, दुसरं काय नाही. धीर सोडायचं नाही कधी. अडचणीला तोंड द्यायचं कधी, पण अडचणीला डोक्यावरले बसून घ्यायचं नाही. आपल्याला अडचणी आल्या त्याला सामोरं जायचं. जीवनात अडचणी येतच असतात. जीवनामध्ये चढ उतार होतच राहतो. आयुष्यात त्यासाठी चढ उतार. हां, तर आता बघू काय होतंय. कुठली ट्रिप पडते जाऊ. सकाळ ट्रिप पडल्या म्हणजे बरं. कारण की उन्हाळा पण चालू, बऱ्याच शाळांना सुट्ट्या पण असतात. अरे यार, पडली होती राव, काय झाली. चला बघू, ही ट्रिप गेली तर दुसऱ्या ट्रिपची वाट बघू. दाखवते तुम्ही ट्रिप कशी पडती. कशी ट्रिप पडली होती, पण लगेच गायब झाली. पटकन लक्ष ठेवावं लागतं. तर मग चिंचवड गावात होतो आणि चिंचवड गावातून 1-2 ट्रिपा वाजल्या, पण त्या ओलाला काय बसल्या नाही. तर तेवढंच एक ट्रिप वाजली 270 रुपयाची. 3 निघली जाईल मुळशी. एक कंपनी आहे, कंपन्या तिकडं पण. तर आलं मी मुळशी साईडला. मुळशी साईड म्हणजे कुठल्या साईडला इथं बघा, हे बाणेरवरून सूस गावातून बारीक एक घाट आहे. त्या घाटावर खाली आहे ती मुळशी कंपनी, इकडं मुळशी साईडला आहे. तर आता बघू तिथं दुसरी कंपनी कुठे. आता बघू तिथं ट्रिप कुठली पडते. तर सूस गावात जातो, तिथून ट्रिप वाजत होते आता नेवालावर. तिकडं जातो, इकडं काय वाजणार नाही आहे. त्याच्याला आपण जातो तिकडं. आता तर मग आम्ही सूस गावात होतो, तिकडं बाहेर बरंच लांब होतं. आता मारत कुठे वाकडमध्ये आलो. बरं, वाकडमध्ये ट्रिपा बघा कशा वाजत दाखवते मी. कसं म्हणता ते बघा, ट्रिपा कशा वाजतात. किती 200, 152 इंजोडी ट्रॉफिक आहे. 97 बाणेर इंजोडी. 98 रुपये बालेवाडी बाणेर. चला एखादी ट्रिप उचलूत आणि जाऊत कुठेतरी. आता बाणेरच वाजा, कारण की आता ड्युटी टाईम चाललं, त्यामुळे सगळा बाणेर. कुठली बाणेर गाव 115 बाणेर. बाणेर 5 किलोमीटर. कुठली बाणेर पुणे 126. हिंजवडी नको, हिंजवडी गेले की तिकडे अडकून बसते. हिंजवडीला पण जाण्यात अर्थ नाही आहे. चिंचवड महाराष्ट्र. कुठे काय राईड.
हिंजवडी नको, हिंजवडीपेक्षा बाणेरला गेलेलं परवडेल मला. इकडं ओलावर बघत आपण काय वाजतं का. ओलावर तर काय, ओला झाली शांत आहे आज. काय झालं ओलाला? ओला बंद करून चालू करू आपण. ओला बंद करून चालू करू. आगरकडनगर 275 तिकडे गेले की तिकडेच अडकून बसते. त्यामुळे तिकडे जाऊन काय अर्थ नाही आहे. बाणेरला जावं तसं वाटायला आता. आणि बाणेरहून बघू कुठं पडते ते. बाणेर आपल्याकडले बनले 85 लक्ष्मणनगर बाणेर. तर चिंचवड कुठली हिंजवडी नको, हिंजवडीला ट्रॉफिक आहे भरपूर. सकाळपासून एवढा झाला बाणेर. ट्रिप बघू आता. मग वाकडलो होतो. ट्रिप आले बसत होत्या. बाणेर, शिवाजीनगर, आगरकडनगर म्हणजे आपलं हे पुणे स्टेशनला जर गेलं तर संपला विषय. या तरी मोकळं यायला लागतं. त्यामुळं आपलं इकडलं बरं आहे. 50-100 काय भेटा ना. तर शेवटी निगडीची आणली. निगडी साईडला आणली बघा. आता एक निगडी आणली आणि थांबलो होती. आत्ताच आलो जस्ट 2 मिनटं झाली घेऊन. आणि बाणेर त्या साईडला गेलं असतं तरी त्या साईडला याची गॅरंटी कमी होती. चला म्हणलं आता जावत निगडी साईडला आणि आपल्या इथलं येते थोडा वेळ खेळ आणि जावत घरी. कारण की काल लवशे झालं घरी यायला. काल कंप्लीट 1:30 वाजले होते घरी यायला. तेव्हा वाघोलीमध्ये गेलो आणि तिकडंच अडकून बसतो. प्राधिकरणमधून भाडं होतं एक, प्रायव्हेट भाडं घेऊन गेलो. पण मला वाटलं येताना भेटेल, पण काय भेटलं नाही. पण येताना गोटो टाकला होता. बालेवाडीची वाजली होती 550 रुपयाची. पण उचलली, पण कॅन्सल केली त्या माणसाने समोरच्या लगेच. थोडं अंतर जवळच होतं पण त्याने कॅन्सल करून टाकली लगेच. तिथून जे एमटी आलो वाका करीत 1:30 वाजले घरी यायला. आणि कामाला पण जायचं होतं. पुन्हा जेवायला 2 वाजले. तसंच जेवण पुन्हा तसंच कामाला. आयुष्य सगळं नुसतं धावपळीमध्ये चालले. घरच्यांना द्यायला टाईम काय भेटत नाही द्यायला. लेकरांना मुलांना कामावून आलं रिक्षा काढ, वाका आपलं जेवण कर, कामाला जा. आयुष्य त्यातच चालले. काय करत. परिस्थिती वाईट असते हो, दुसरं काय. शेरूचं ॲडमिशन करत शाळेत लाईट टोक्यात आणत. अडचणीला तोंड द्यायचं. आपल्यात नशीब आहे अडचणीत. तर चला आता बघू. थोडं वेळ थांबतोय तर बघू कुठल्या ट्रिपा पडतात. निगडीमधून आलो. निगडीमध्ये होतो आत्ता. तर निगडीमधून एका भाडं भेटलं. जवळच थोडं शाळा होती एक इंग्लिश स्कूल. तर असा विषय बोलता निघाला. शाळेंची फी एवढी घ्यायला लागली त्या शाळेवाले. आणि एक आपल्या महाराष्ट्र शासनाने एक नियम काढला की 25% आरक्षण इंग्लिश शाळेमध्ये असतं. पण ह्यावेळेस काय केलं त्यांनी, 1 किलोमीटरच्या आसपास जर मराठी शाळा असेल तर तुम्हाला इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश देणार नाही. असं करायला नव्हतं पाहिजे. कारण की प्रत्येकाची परिस्थिती नसते इंग्लिश स्कूलला टाकण्याची. आणि मराठी शाळेमध्ये पण काही जणांना नाही टाकायला लागतं. पण इंग्लिश स्कूलला टाकायचं म्हणलं तर मरणाचं डोनेशन 35-40 हजार रुपये डोनेशन आहे. आता मला सांगा काय करत आपल्या साधारण माणसाने काय करत. 25% आरक्षण होतं ते इंग्लिश शाळेमध्ये, ते पण गव्हर्नमेंटने बंदच केले. 1 किलोमीटर 3 किलोमीटर 1 किलोमीटरमध्ये शाळा असेल तर नाही नंबर लागणार. तर मग बळजबरी त्या माणसाला
परिस्थिती जरी साधारण असली तरी बळजबरी त्याला मुलांना शिक्षणासाठी मुलं आपले अभ्यास करावा चांगलं करिअर घडवण्यासाठी त्यांना इंग्लिश स्कूलला टाकतात. पण आता 35-40 हजार रुपये 50 अहो एका शाळेमध्ये गेलो तो 1.5 लाख रुपये फी सांगितले त्यांनी डोनेशन. तर काय माझ्यासारख्या माणसांनी काय करावं. परिस्थिती वाईट आणि लय नियम बदलायला लागलेत. काय करत काय नाही. मला पण ॲडमिशन घ्यायचे माझ्या लहान मुलीचं. खूप परेशान झालो मी तर काय रडकुंडी जेवायला ॲडमिशन घ्यायला लागेल. चला बघूत आता ट्रिप कुठली पडते आपण. काय आता झालं आता घरी जायचं मूड पण नाही राहिलाच. चला बाय. तर आता वाजत 12. आता काय ट्रिप पडणार. आता मी चलो घरी. जेवण भूक पण लागली. सकाळी 6 वाजता निघलो होतो बाहेर. चला आता घरी बघत काय केलं उशाने ते. तर आता आलो मी घरी. तर आता भूक लागली. आता बघू उशाने काय केले काय. ए उशा अजून स्वयंपाकच. काल मी सगळं आवरून बसले तर तुम्ही किती वाजता आला? 1:30 वाजता. आज म्हणलं आल्याच्या नंतरच करायचं. काय भूक लागली माणूस भक्का करीत येत आहे. भका करणाऱ्या माणसाला किंमत नाही. आवरून बसून त्या दिवशी लवकर यायचंच नाही. बरं आवर लवकर भूक लागली. नुसते भाकर राहिलं.